Hello student, how are you? And welcome to online education MSG. Today we learn about the mathematics 5th standard chapter number 2 addition and subtraction. Actually previous time we learn about the addition, but today we learn now subtraction. Now make the chart like a place value. Now look here, 64,293 minus 28,547. Okay, these examples write in a place value chart. Look, start from ones means unit. These two lines we use for the borrow. These two lines we use for the borrows, and the example 3, 9, 2, 4, 6. Next 7, 4, 5, 8, 2. Okay, it is the sign of subtraction. The given example write in a place value chart. Okay, and start to the solving this example. Now 3 minus 7. Actually 7 is the biggest number and 3 is the smallest. So we need there a biggest number. So borrow 1 from the 10 place. Now 1 goes to here. Now 3 right here. Now it is 13. 1 borrow from 10 place. So it is converted into 8. Okay. Now 13 minus 7. 13 minus 7. So remaining 6. Okay. Do you understand? Actually here are 3. But 3 is the smallest number. Okay. Smaller than 7. So we need their biggest number. 1 borrow from 10 place. Okay. So 10 place number is 9. 1 borrow here. So it's convert into 8 and it is 13. 13 minus 7, 6. Now 8 minus 4, 4. Again 8 minus 4, 4. Okay. Again here are 2 and it is 5, means 2 minus 5. But 2 is the smaller than 5. So we need again 1. So we got from the 1000 place 1. We need 1 brass from the 1000 place, and it is converted into 12. 1 and this 2 means 12. Okay. It is converted into 3. Done. Now 12 minus 5. 12 minus 5. 7. Done. Now you know the 3. 3 is the smaller than 8. So again we need 1. Again need 1. And it is we got from the 10,000 place. Now 1. Okay. And this 3 right here. Now 13. 6 convert into 5. Now 13 minus 8. 13 minus 8. It is 5. And 5 minus 2 is the 3. These two lines we use for the borrows. These two lines we use for the borrows. Do you understand? Very. इयत्ता 5वीच्या माझ्या विद्यार्थ्यांनो, आपण दुसऱ्या घटकाचा अभ्यास करतोय, बेरीज आणि
वजाबाकी. वजाबाकीमध्ये आपल्याला 64,293 वजा 28,547 ही संख्या दिलेली आहे. आपण जसा तक्ता शिकलेलो आहोत, प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किमतीनुसार, तसा लिहून घ्यायचा आहे तक्ता. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. एकदा असा लिहिला की ह्या दोन ओळी आपण हातचे घेण्यासाठी, दुसऱ्या नंबरकडून उसने घेण्यासाठी आपल्याला ह्या दोन लाईन वापरायच्या आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये आपल्याला जे अंक दिलेले आहेत त्यांचा वापर करायचा आहे आणि हे आपले डिफरन्स म्हणजे या दोन अंकांमधला फरक लिहिण्यासाठी, उत्तर काढण्यासाठी आपण वापरणार आहोत. ऍक्च्युअली इट इज कॉल्ड दिस फर्स्ट नंबर कॉल्ड minuends. This first number called minuends. This second number called subtrands, and it is called difference. Okay. आता आपण हेच गणित एकदा परत शिकूया. बाळांनो, नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होत असते, हे लक्षात घ्या. ज्यावेळी आपल्याला गरज भासेल त्यावेळी पुढच्या घरातून एक हातचा घ्यायचा असतो आणि पुढे द्यायचा असतो. आता आपल्याला हाच नंबर प्लेस व्हॅल्यूनुसार एककाकडून लिहायचा. या दोन ओळी आपण कशासाठी सोडलेल्या आहेत? हातचे घेण्यासाठी. एककाकडून लिहा 3, 9, 2, 4, 6. आता इथे 7, 4, 5, 8, 2 वजा. ओके, सुरुवात करूया आपण. बाळांनो, 3 मधून 7 जाणार नाहीत म्हणून आपण पुढून एक हातचा घेतो. 9 मधून एक हातचा घेतला इथे, हे झाले 13. आता 9 मधून एक तिकडे गेला म्हणजे 9 मध्ये किती राहिले? 8. ओके, म्हणजे एक अंकी वजाबाकी तुम्हाला अगोदरच येते. आता 13 मधून 7 गेले 6. व्हेरी गुड. डन. आता 8 मधून 4 गेले, येस बरोबर 4. ओके. आता 2 मधून 5 जातील का? नाही जाणार, कारण 2 लहान आहेत. म्हणजे आपल्याला इथून एक हातचा घ्यावा लागणार. इथून एक पलीकडे गेला, हे किती झाले? 12 झाले. म्हणजे 2चे किती झाले? 12. मग 4चे किती होतील? एक तिकडे पाठवला ना आपण, 3 होतील की नाही? आता 12 मधून 5 गेले 7. ओके, व्हेरी गुड. आता 3 मधून 8 जाणार नाहीत कारण 3 लहान आहेत. म्हणजे इथून आपल्याला एक हातचा घ्यावा लागेल, हे होतील 5. आता एक हातचा इथे गेला म्हणजे या 3चे किती होतील? 13. 13 मधून 8 गेले, 13 मधून 8 गेले, 5 उरले. आता 5 मधून 2 गेले, 3 उरले. ओके, आपल्याला या 2 लाईन लागलेल्या आहेत हातचे घेण्यासाठी. खरं तर ही कृती पुढे पुढे आपल्याला मनामध्ये करायची आहे. लक्षात आलं? आपण परत एक उदाहरण घेऊया. नाव we got the others example. Now look here, these 2 lines for the borrows. Now 2, 3, 4, 0, 5. Now next number 7, 4, 6, 8, 4. Okay, now subtraction. Now 2 minus 7, it's the 2 number 2, and it is smaller than 7. So we use 1 from here. It is converted into 12 and it is 2. Done. Now 12 minus 7. Very good. Done. Now it is 2.
2 minus 4, it's not correct. So we need 1, and it is get from the 1 borrows from the 100 place, it is convert into 3, and 12, convert into 12. 12 minus 4, 8. Very good. Done. Now 3 minus 6. 3 is the smaller than 6. So again we need 1. But here are 0. So we goes to the 10,000 place. 1 carry 1 borrows to here. Now it is converting to 10. Done. But 1 goes to again here. Now 3, it is converting to 9, and 5 converting to 4. Now look, 13 minus 6, 7, 9 minus 8, 1, and 4 minus 4, 0. Do you understand? Again, बघा बाळांनो, 50,432 वजा 48,647 प्लेस व्हॅल्यू नुसार लिहून घेतलं तक्त्यामध्ये. पहिल्या 2 ओळी आपण उसने घेण्यासाठी, हात फोडून घेण्यासाठी ठेवलेले आहेत. हात, याला मराठीमध्ये हातचे घेणे असं सुद्धा म्हणू शकतो आपण. बघा, पहिल्या 2 ओळी हातच्यांसाठी सोडलेले आहेत. 2, 3, 4, 0, 5, इथे 7, 4, 6, 8, 4. बघा, 2 मधून 7 जाणार नाहीत. पुढच्या घरातून एक हातचा घेतला, 12 झाले. बरोबर, 12 मधून 7 गेले, 5 उरले. आता इथे एक हातचा गेला होता म्हणजे 2 झाले. 2 मधून 4 जाणार नाहीत, म्हणून परत पुढच्या घरातून एक घेतलेला आहे, त्याचे झाले 12. ओके, 12 मधून 4 गेले, 8 उरले. आता इथून एक हातचा गेला होता मागे, उसने गेले होते ना, मग हे 3 झाले. आता 3 मधून 6 जाणार नाहीत, म्हणून इथे आपण उसने मागायला गेलो. इथे उसने नव्हते, मग याने यांच्याकडून आणलेले आहेत. मग ह्यांच्याकडून घेतल्याच्या नंतर इथे झाले 10, यांचे झाले 4. या 10 मधून याने आपल्याला एक दिला, म्हणून हे झाले 9, आणि आपल्याकडे इथे 100 प्लेसला 13 झालेले आहेत. 13 मधून 6 गेले, 7 उरले. ओके, 9 मधून 8 गेले, 1 उरला, आणि 4 मधून 4 गेले, 0. समजलं का बाळांनो? या पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवायची. आता बाळांनो, सगळी उदाहरणं या पद्धतीने सोडवू नका. त्याचबरोबर हातचे डोक्यावर मांडण्याऐवजी मनातल्या मनात जर ते पकडण्याचा प्रयत्न केला तर उत्तम होईल. All example, do not slow by this method. We use the simple method. Now look, the example given here, 8,57,513 minus 4,82,256. Okay, write the first number 8, 5, 7, 5, 1, 3. Second number, write here, right to left from unit, means from unit. 6, 5, 2, 2, 8 and 4. Okay, now draw the line also here. Okay, now 3 minus 6, it's not correct. 3 is the smaller than 6, so we got one of the borrow from here. It is converting to 13 and it's a converting to 0. Okay, now 13 minus 6, 13 minus 6 is
7. Do you understand? Okay. Now 0 minus 5. It's not correct because 0 is smaller than 5. So we get borrow from here. It is 4 and borrow 1 and it's a 0, 10. 10 minus 5, 5. Do you understand? Next one. Now 4 minus 2 is 2. 7 minus 2 is 5. Now 5 minus 8. 5 is the smaller than 8. So we required 1 and it's get from the 8. So it is converting to 7. 1 required. Now 5. 15 minus 8. 7. And 7 minus 4 is 3. Now 3,75,257. Okay, it is called monuments, it is called subtrahends, and it is the difference. Difference means the answer of subtraction. Do you understand? Now, problem set number 12. There are given the words problem of subtraction. Actually, subtraction means the smaller number subtract from the bigger number and you will get your answer. Okay. They are given the example. A company produced 44,730 scooters in a certain year and 43,150 in the next. How many more scooters did they produce in the previous year? Now 0 minus 0, 0. Okay. 3 minus 5, 3 is the smaller than 5. So we need 1 from the 7 and it is converting to 6 and we got here 1, it is converting to 13. Now 13 minus 5, 13 minus 5, 8. Okay. Now 6 minus 1, 5. Okay. 4 minus 3, 1 and 4 minus 4, 0. 1,580 scooter more produce in the previous year. विद्यार्थी मित्रांनो, बघा, एका कंपनीने एका वर्षी 44,730 स्कूटर तयार केल्या आणि त्याच्या पुढील वर्षी 43,150 स्कूटर तयार केले. तर किती स्कूटर मागील वर्षी जास्त तयार केल्या? मग 44,730 वजा 43,150. शून्यातून शून्य गेला 0. 3 मधून 5 जाणार नाहीत, 3 लहान आहेत म्हणून इथून एक हातचा घेतला 7 मधून. ह्या 7चे झाले 6. इथून एक हातचा गेल्यामुळे 3चे झाले 13. 13तून 5 गेले 8. 6 मधून 1 गेला 5. 4 मधून 3 गेले 1. 4 मधून 4 गेले 0. 1580 स्कूटर जास्त तयार केल्या. ओके. आपण पुन्हा एक उदाहरण घेऊया. Use the number
23,849 and 27,056 to make a subtraction problem. Solve the problem. विद्यार्थी मित्रांनो, त्याने आपल्याला 2 अंक दिलेले आहेत. 23,849 वजा 27,056 हे 2 अंक घेऊन गणित तयार करा आणि ते सोडवा. Now you know a subtraction always between 2 numbers or 3 numbers, but the smaller number subtract from the bigger number. Now 27,056 minus 23,849. Okay. Now 6 minus 9, it's absolutely goes to wrong. So we borrows 1 from here. It is converting to 16. The 5 converting to 4. 16 minus 9, 7. Okay. 4 minus 4, 0. Now 0 minus 8, it's not correct. So we need 1 again. It is, we got from the 7. 7 converting to 6. Borrows 1. It is converting to 10. Okay. 10 minus 8, 2. 6 minus 3, 3. And 2 minus 2, 0. Our difference is 3,207 is the difference. Okay. अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सेट 10, 11 आणि 12 हे 3 सोडवायचे आहेत. Solve the problem set number 10, 11 and 12. 10, 11 and 12. Thank you.